यस, नक्कीच प्रत्येकाला आराम देणं गरजेचं आहे, म्हणून आपण रिलीव्हर ठेवतो. खरं तर खऱ्या अर्थाने आज संपूर्ण दिवस आपण बघितलं. यस, नक्कीच जे ऑफिशियल अंपायर आहेत राजेंद्र भोईर आणि आदित्य पाटील दोघांचंही कौतुक असेल, कारण एकही मॅच त्यांनी आराम केलेला नाहीये. नॉन स्टॉप अंपायरिंग करतायत. त्यांचं अगदी मनापासून कौतिक, आभार असतील. डिसिजन देखील खूप चांगले. मॅचला होईल सुरुवात. पहिल्या 2 ओव्हरसाठी मी स्वतः अविनाश तरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज सौरभ, समोर असेल तेजस. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. मागे फिल्डर उभा आहे. या एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं तेजसने. काय जबरदस्त परफॉर्मन्स केलाय संपूर्ण वांगणी टीमने. अखिलेश असेल, तुषार, त्यांचा जो सलामीचा जो उंच फलंदाज आहे त्याने देखील चांगली कामगिरी केली. 2 सामने जिंकलेत आणि बीड सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलंय. आता 2 हात करत असताना चेंज द गेम वंजारपाडा या संघासमोर. अकुटप्याचा बॉल होता, त्याला हुक केलंय, पुल केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी या मॅच मधला हा पहिला चौकार. आज संपूर्ण दिवस आपण बघितलं तर योगेशजी वाघ सर आणि पियुष बाबरेने तर डबल रोल केलाय. खरं तर तो इन टीम खेळतोय, यष्टीरक्षक आहे चेंज द गेम वंजारपाडा या टीम मधून. आणि त्याची मॅच संपली की लगेचच तो एक इनिंग देखील कॉमेंट्री करतोय, त्याचं देखील कौतुक असेल. नेक्स्ट बॉल, सौरभ तयार. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा काहीही संपर्क होत नाही. हा आला डॉट बॉल. यष्टांच्या मागे ऑलराऊंडर भूमिकेत पियुष बाबरे. वंजारपाडा गावचा बुलंद आवाज, ज्याने आपल्या वंजारपाडचं आणि संपूर्ण कर्जत तालुक्याचं नाव बऱ्याच ठिकाणी लौकिक केलंय. त्याचाच भाऊ, त्याचा सक्का भाऊ सौरभ गोलंदाजी मार्कवर आहे. रिवर्स अटेम्प्ट केलाय. दुधारी तलवार. चली तो दुश्मन की नली नाही तो फिर खुद का गला. आणि इथे दुश्मनाची नळी तोडली आहे फलंदाजने. बॉल सीमा पार, चौकार. रणशिंग फुंकलंय. धावा हव्यात वांगणी टीमला आणि त्या धावा रोखायच्यात वंजारपाडा टीमला. परंतु इथे अखिलेश इज ऑन फायर नाऊ. त्याच्या बॅट मधून आणखीन एक बॅक टू बॅक हा दुसरा आणि एकूण ह्या ओव्हर मधला तिसरा चौकार आलाय. व्हेरी गुड बॅटिंग. छत्रपती शिवाजी महाराजांची जशी तलवार तळपते अगदी त्याच पद्धतीने फटकेबाजी सुरू आहे. फक्त चौकारांची भाषा बोलतो अखिलेश. 4 चेंडूमध्ये 12 धावांची इनिंग. इथे आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. झेलची नामी संधी चुकी होणार नाही आणि महत्वाचा गडी आता इथे टिपलाय गोलंदाज सौरभने. अखिलेश बॅक टू पॅव्हिलियन. याच दरम्यान सुनील दादा मसने, आपल्याला देखील विनंती आहे की आपण या व्यासपीठावर, बरेचसे प्रेक्षक असे असतात की त्यांना बाहेरून मॅच बघायला आनंद मिळतो. खरं तर मला पण तीच सवय. कुठे मी मॅच बघायला गेलो तर बरेचसे आयोजक आवाज देत असतात की या म्हणून, पण बाहेरून मॅच बघण्याचा जो आनंद आहे तो व्यासपीठावरून नसतो. परंतु हे भव्य दिव्य व्यासपीठ फक्त आपल्यासाठी आम्ही सजवलंय. आपला शुभ सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आहे आणि ती आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील जपण्याचा प्रयत्न करतोय. तुळशीचं रोपटं देऊन जी तुळशीचं रोपटं आम्ही तुम्हाला देतो ती आपल्या दारासमोर लावा, म्हणजे संपूर्ण वर्षभर आमची आठवण तुम्हाला राहील. मंदिरावर कळस आणि दारामध्ये तुळस ही असायलाच हवी. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्याने आपण करत असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील एक चांगला संदेश द्यायचा प्रयत्न असतो. एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स ऑन स्कोर बोर्ड. न्यू बॅटर रोहन आलाय. नॉन स्ट्राईकला उभा असेल
आणि ऑन स्ट्राईक तेजस. पहिलाच बॉल अगदी आखूट टप्प्याचा होता, चांगली मेजवानी होती, डाव्या स्टिकच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतात. इट्स अ वाईट बॉल. कदाचित चेंडू आणि फळीचा संपर्क झाला असताना तर बॉल सीमा पार असता, थोडक्यात मिस झालाय. परंतु एक्स्ट्राची ही एक धाव मिळेल. धावसंख्या 14च्या घरात. गोलंदाजी मार्कवर कुमार आहे. दुसरं षटक घेऊन पहिलं षटक हाताळलं सौरभने. त्याने 13 धावा खर्च केला, एक गडी त्याने टिपला. त्याच्यानंतर पहिला चेंडू स्वेर मारा. या दरम्यान नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके दिनेश दादा काळेकर यांचं आगमन झालंय. एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं देखील हार्दिक सरचं स्वागत. हे खरं तर खऱ्या अर्थानं हे मान्यवर बॅक टू बॅक हा दुसरा स्वेर चेंडू आहे. धावा रोखायच्यात आणि कुठेतरी धावा खर्च करतोय. दिनेश दादा काळेकर यांच्याबद्दल मी नक्की सांगेल की हे असे निष्ठावंत शिवसैनिक आहेत की यांना आमंत्रणाची गरज नसते, इन्व्हिटेशनची गरज नसते. त्यांना माहिती आहे हिंदुहृदय सम्राट चषक आहे, सगळ्या युट्यूबवरती भगवे डौलाने फडकतात, आपल्याला जायलाच हवं. इथे हुक केलाय आणि बॉलला पाठवलंय. वन बाउन्स सीमा पार. बॅक टू बॅक 2 वाईड नंतर हा आलेला महत्वाचा चौकार. जे कोणी प्रेक्षक क्रिकेट प्रेमी ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत असतील तरी त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण पाहताय हिंदुहृदय सम्राट चषक 2025. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि तिसरी क्वार्टर फायनल रंगते मैदानाच्या आतमध्ये शिवाजी शेठ खारी क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावर सुरू असलेली ही तिसरी क्वार्टर फायनल. एका बाजूला वांगणी परिसरातील आदर्श वांगणी संघ तर दुसऱ्या बाजूला नेरळ परिसरातील चेंज द गेम वंजारपाडा हा संघ. एका चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 19. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे कुमारच्या बातातील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळला होता आणि यावेळी फुल पॉवरफुल सक्सेसफुल बॉल सीमा पार षटकार. डाऊनला यायचा, आता सलामीसाठी आला आणि त्याच्यानंतर मात्र चौफेर फटकेबाजी सुरू आहे. 3 चेंडूमध्ये 11 धावा, एक चौकार, षटकार आणि एकेरी धाव, अशा 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. जबरदस्त बॅटिंग. त्याला माहिती आहे महत्वाची मॅच आहे, डू ऑर डाय. ह्या चमचमत्या ट्रॉफीवर त्याला नाव कोरायचं आहे. त्यांनी वाईल्ड कार्ड एंट्री देखील घेतली आहे. इथे मात्र शरीराचा वेध घेतलाय. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. कमबॅक करण्याचा प्रयत्न कुमारचा. कभी तेरी तो कभी मेरी. एक बॉल तेजसचा तर दुसरा बॉल कुमारचा. हे बॅटल असायलाच हवं, हा संघर्ष असायलाच हवा मैदानामध्ये. झुंज, कडवी झुंज सुरू आहे 2 संघांच्या दरम्यान. कारण दोघेही संघ आपल्या गावाच्या नावासाठी खेळत आहेत. त्यांना ट्रॉफी हवी आहे. प्रत्येक संघ हा ट्रॉफीसाठी खेळत असतो आणि ही ट्रॉफीसाठी असणारी मॅच आहे. पारितोषिक किती आहे ते मॅटर करत नाही, परंतु ही चमचमती ट्रॉफी त्यांना घेऊन जायची आहे आणि आपल्या गावात बाईकवर किंवा 4 व्हीलरमध्ये त्यांना मिरवायची आहे. कोणता संघ या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार त्याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज कुमार सज्ज. इथे देखील फटका चांगला आहे. 2 खेळाडूंच्या मधून जसा सुईमधून धागा निघावा अगदी तसाच 2 खेळाडूंच्या मधून बॉल गेलाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. माध्यमातून छत्रपतींच्या शूरमर्दांनो आणि सगळे शूरवीर लढवय्ये या मैदानामध्ये लढतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचं सॉन्ग लागलं की अंगावर शहारे येतात. आता मात्र तेजस पडवळची बॅट तळपतीये. व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका. पंचांना चुकवत बॉल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिले दात जात ही आमची. पहा चालूनी पाणे पाणे आमच्या इतिहासाची. अखंड वीर ते लढते लढले, नवल काय ते घडले. घडा वेगळी शीर झाल्यावर लढते अवघे लढले. मुरारबाजी म्हणती त्याला नवल कथा ही त्याची.
पहा चालूनी पाणे पाणे आमच्या इतिहासाची, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप या भूमंडळी. आणि काय बॅटिंग करतोय तेजस पडवळ या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू आहे, त्याला देखील भिरकावून दिलाय. 9+6 मिळतायत 7 धावा. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. चाळीस धावा धाव फलकावर. मागच्या 2 मॅच मध्ये अपयश आलं म्हणून काय झालं, अडचणी अडीअडचणी संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. जोपर्यंत अडचणी येत नाहीत तोपर्यंत आपण त्या अडचणीवर मात करत नाहीत आणि तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. आणि ते यश प्रस्थापित करत असताना तेजस पडवळ जबरदस्त बॅटिंग. आता फटका फसलाय, फ्रीडचा बॉल होता, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी. फ्री हिटच्या बॉलवर मात्र झेलबाद झाला परंतु तो आउट नसणार आहे. 2 ओव्हरचा वादळी खेळ इथे समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा धाव फलकावर. 8 चेंडूमध्ये 26 धावांची अफलातून इनिंग खेळत असताना तेजस पडवळ जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून फक्त चौकार षटकारांची भाषा बोलतोय. त्याला माहिती ही मॅच महत्वाची आहे, डू ऑर डायची मॅच आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये जेव्हा त्याला अपयश आलं तेव्हा थोडासा निराश होता परंतु त्यावेळी त्याला साथ दिली अखिलेशने आणि तुषारने. पहिल्या मॅच मध्ये अखिलेश मॅन ऑफ द मॅच ठरला. यस, नक्कीच रिटायर्ड आढळतोय, इंज्युअर्ड झालाय रोहन आणि तो मात्र बाहेर परतलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मागच्या मॅचचा हिरो, छोटा पॅकेट बडा धमाका, हाईट कम फाईट ज्यादा, तुषार आता खेळपट्टीवर गेलाय. तुषारकडून देखील चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. या एका ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये किती धावा येतील. आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा धाव फलकावर. स्वतः संघाचा कर्णधार, संघाचा मुख्य खेळाडू संकेत बाबरे आता गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिलाच बॉल, संकेत तयार. इथे देखील फटका चांगला आहे, जबरदस्त फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, थांबवलंय, अगदी एकही धाव घेऊ दिली नाहीये. हे एफर्ट्स असणं गरजेचं आहे, प्रयत्न करायलाच हवेत. जरी 2 ओव्हरमध्ये 41 धावा आल्या असल्या तरी ह्या ओव्हरमध्ये कशा कमीत कमी धावा जातील किंवा हे षटक कसं चांगलं पडेल याचा आता विचार करायचा आहे. जे झालं ते झालं, आता याच्या पुढे काय करायचंय याचा आपण प्रयत्न करायचा. जबरदस्त बॉलिंग, वेग भन्नाट वेग होता. टप्पा पडल्यावर नाकाच्या समोरून चेंडू निघून गेला. परफ्यूम डिलिव्हरी केली आहे संकेत बाबरेने. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. वंजारपाडा गावातील शेष द गेम वंजारपाडा म्हटलं की सगळे यंग खेळाडू, पियुष बाबरे आणि त्यांची संपूर्ण टीम, सौरभ असेल, संकेत, करण, भरपूर सारे कुमार, चांगले चांगले यंग खेळाडू या देखील संघात आहेत आणि मोठमोठ्या संघांना ह्या संघाने देखील पाणी पाजलंय. तिसरा बॉल, दांडी गुल. मी मगाशीच उल्लेख केला होता की मागे काय घडलं ते विसरून जा, आता काय करायचंय त्याचा प्रयत्न करा. 3 चेंडू निर्धाव हाताळलेत, 3 चेंडू निर्धाव आणि महत्वाचा गडी देखील त्याने कमवला आहे. चार चेंडू निर्धाव हाताळलेत. बघा बघा कमबॅक कसं असतं. येस, नक्कीच तीन चेंडू निर्धाव आहेत. नक्कीच 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही आणि एक गडी त्याने कमावलाय. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी आता थोडंसं थंड क्लायमेट व्हायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे धावा चेस करणं देखील कठीण असतील, कारण शेलू प्रीमियर लीग आम्ही ह्याच क्रीडांगणावर बघितली आहे. पुढचा बॉल, पुन्हा एकदा संकेत. इथे फटका चांगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव. करण, डॅनी लोंगले यांचा भाचा, अगदी त्याच शैलीने खेळतो नेहमी सातत्याने. स्वतःला चांगलं इम्प्रूव्ह केलं करणने. मोठमोठे फटके याच्या देखील बॅटमधून नेक्स्ट इनिंग मध्ये नक्कीच पाहायला मिळतील. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे. 42 धावा धाव फलकावर. या 2 चेंडूमध्ये काय घडणार,
जर 2 चेंडूमध्ये एकाच मोठा फटका आला तर भलं मोठं टार्गेट सेट केलं जाईल, परंतु जर 2 चेंडू निर्धाव आले किंवा एकाच दुसरी धाव आली तर मात्र एक ॲव्हरेज स्कोर इथे असणार आहे. इथे फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संकेत बाबरे कोणतीही चूक करणार नाही. जबरदस्त खूप चांगलं कमबॅक करून दिलं त्याने आपल्या चेंज द गेम वंजारपाडा या संघाला. नावच तसं आहे, चेंज द गेम वंजारपाडा. आपण सातत्याने पाहत असतो की चेंज द गेम वडवली हा एक बलाढ्य संघ आहे कल्याण परिसरातील, डोंबिवली परिसरातील, आणि तशीच कामगिरी इथे करत असताना आपल्याला प्रश्न पडतो की चेंज द गेम वंजारपाडा हे नाव का दिलं जातं. तर त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे गेमला चेंज करण्याची. 2 ओव्हरमध्ये 41 धावा होत्या. आता 5 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 2 गडी त्याने तंबूमध्ये पाठवलेत. अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक चेंडू आहे, कारण या अगोदरच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलवर सिक्सर लगावला होता तुषारने आणि त्यावेळी मात्र सामन्याला जिवंत केलं होतं. इथे तसंच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. जसा आला तसा बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. सन्माननीय दिनेशजी कालेकर साहेब इथे उपस्थित झालेत. बिरदोले गावातून बिलॉंग करतात. शेलूकरांवर आपल्या सर्वांना असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी इथे उपस्थित झालेत. या पण दादा या, आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. मानाची भगवी शाळ, तुळशीचं रोपटं आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ. मी विनंती करतो सचिन मसने, पिंटू यांना, योगेश मसने या, आपण साई मसने यांचे मोठे बंधू. मी विनंती करतो योगेश मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे दिनेश दादा कालेकर यांचा. किशोर आपण देखील या, जॉईन व्हा त्यांना. एकाने पुष्पगुच्छ का, एकाने शाल आणि एकाने तुळशीचं रोपटं. एक आपल्या या स्पर्धेची आठवण म्हणून आपण तुळशीचं रोपटं त्यांना देत आहोत. यस, नक्कीच दिनेश दादा कालेकर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ केटीसीच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहेत. वेलकम. आपलं या शेलू नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. शेलू नगरीमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि दिनेश दादा कालेकर यांचं एक वैशिष्ट्य की दरवर्षी ते अगदी न सांगता न चुकता येत असतात. दिनेश दादा काय सांगाल या स्पर्धेबद्दल, कारण तुम्ही देखील एक चांगली स्पर्धा भरवली होती. हिंदुहृदय सम्राट चषक 2025चा हा भव्य दिव्य सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही भरवलाय. तर या स्पर्धेबद्दल 2 शब्द तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडतील. नक्कीच मी सर्व प्रेक्षकांना सांगेन की जय कोळंब माता शेलू यांच्या वतीने ज्या भगवा चषक म्हणजे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जो चषक भरवला आहे, खूप छान नियोजन केलं आहे अविनाश. आणि खरंच मी लास्ट टाईम पण आलो होतो, त्यावेळेस संपूर्ण भगवं वातावरण बघून खूप मनाला आनंद होतो आहे. आणि आज जेवढे प्रेक्षक आले असतील, जेवढे खेळाडू आले असतील, त्यांच्या पण मनामध्ये एक बाळासाहेबांच्याबद्दल एक आदर निर्माण झाला असेल. आणि खरंच आम्ही पण ही अशी स्पर्धा भरवतो. आणि येणाऱ्या जानेवारीमध्ये 20 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान आमचा पण एक बाळासाहेबच्या जयंतीनिमित्ताने भगवा चषकाचं आम्ही आयोजन केलं आहे. आणि खरंच तुमची दरवर्षी आम्हाला अशी साथ असते अविनाशजी, आणि अशीच साथ आम्हाला तुमची हवी आहे. पुन्हा एकदा तुमच्या जय कोलंब माता शेलू यांना सर्व टीमला मी धन्यवाद देईल की खूप छान नियोजन आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. यस, थँक्यू. हे होते दिनेश दादा. नसेल भगवा शिरावर तर बसेल पारका उरावर, आणि म्हणूनच सगळं भगवमय वातावरण आपण पाहतोय मैदानाच्या चहूबाजूनी. एक महत्त्वाची सूचना असेल, आदर्श वांगडी संघाचा 12वा खेळाडू नाही आहे, त्यामुळे एका ओव्हरनंतर पेनल्टीच्या 2 धावा ह्या वंजारपाडा टीमच्या भात्यामध्ये ॲड होतील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कारण आयोजन कडक, कारवाई बेधडक. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम. जशी इनिंगला होईल सुरुवात, या आपण ऐकूयात पुन्हा एकदा मुरबाड शहापूरचा बुलंद आवाज योगेशजी वाघ सर यांना. थँक्यू. चला मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा सोहळा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हो फटका जबरदस्त उघड्यापाशी नागडा जलन राजबा हिवाना मेला खाटाकन बाहेर. हॅलो
बाद. ए बाबा मानव हाते. चला जाऊया, गोलंदाज तयार आहे. याही वेळेस जबरदस्त पुन्हा एकदा. काय बोलायचं, कशी तरी माणसा घरची लग्नाला तयार केली पण पोरीवाल्याने रात्रीच दुसऱ्याला देऊन टाकली. फटका जबरदस्त खेळला परंतु शेवटच्या क्षणाला तिथे झेल टीमला फलंदाज बाद. माकडा माकडा साकडा करू नका, बायकोशी वाकडा, खा चुलीतली 4-5 लाकडं, असं काही नाही. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे हा महत्वाचा सामना. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्गवरती रोहन. येणारा चेंडू यावेळेस समोर फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. इथे काय घडणार आहे? अखेर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बोलू नका मेवणीपाशी तक्रार जाईल बायकोशी, मग व्हायची तुमची काशी. बाजार भारी त्याचं नाव वाशी फारकनचार. का नया गाना खडाक या पूर्ण आहे लग्नाजोग झालाय वाटतो. जबरदस्त फटका आलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस 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 देखील समोरच्या दिशेला पुन्हा एकदा खालची आळी वरची आळी. लाय चुना मळ तंबाखू देदन का हंटो का काकू माकू 4. लागोपाठच्या 2 चौकार आलेले. धावसंख्या धावफलकावरती बनलेली आहे ती म्हणजे 14. जावय आला औंदा त्याचा केला सौंदा, विकला कमी पैशात. धावसंख्या धावफलकावरती 14. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्गवरती रोहन तयार. लांब लचक. ओहो यावेळेस देखील उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षका. पोराव 200 पाय दात जायचा घशात. 4 आण्याची कोंबडीनी 12 आण्याचा मसाला सपट लोशन पापड मोशन व्हायचा. जबरदस्त फटका हा. काय सांगायचं, ही वस्तू बारीक आहे पण लय डेंजर आहे का. जबरदस्त फटका आपण पाहिलेला आहे मैदानाच्या बाहेर. मगाशी दिसला मला इसू बॉलला निकाल केला करणने ठेचू ठेचू. पुढचा बॉल यावेळेस देखील हो पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि इथे एक सिंगल. खालच्या आळीचा गडी वरच्या आळीला गेला. वरच्या आळीचा गडी खालच्या आळीला आला आणि खाऊन पिऊन ढेकर देऊन पहिल्या ओव्हरचा खेळ टाटा बाय बाय गया खतम. 1 विकेट. धावा धावफलकावरती 21. मैदानाच्या आतमध्ये समीकरण बाकी आहे. 12 बॉल 28 धाब्यांची आवश्यकता. +2 का जशी आज्ञा बालके तसा आशीर्वाद तुम्हाला. म्हणजे 2 धावा पेनल्टीच्या आड होतील. आता धावसंख्या धावफलकावरती 23. बोला महाराज 23. स्कोरर कसा माहित आहे का, स्कोरर जर बोलता राहिला तर मला बरं नाही, तर स्कोरर मुका तर माझे दे आता कोणतरी ठेका. चला 23 बनलेले आहेत म्हणजे आता 12 चेंडूमध्ये 26 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 12. मैदानाच्या आतमध्ये खेळतायत पोरा. वाहत नाही आता वारा म्हणून पोरा सोरा उभा वारा. काय करणार. चला 12 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धाबा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कोटी गोलंदाज आलेला आहे. बॉलरची गरपट्टी काय राय. ओम ओम आलेला आहे गोलंदाजी मार्कोटी. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळण्यासाठी. चला 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 सायंकाळचं सत्र आहे. सूर्य सूर्यास्ताकडे पोहोचलेला आहे. जास्तचा वेळ घेऊ नका. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ. नवरा मरो त्याने नवरी मरो. वराड्याला मजबूत जेवाय मिळो. आहार कराय 7 आणि जेवायला 60. चला गोलंदाज तयार. यावेळेस समोर 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 क्षेत्ररक्षक आहे. बारीक बारीक दडून आला. याच पहा ढेंगी फिल्डिंग झाली ती पण 1 नंबर भारी. कारण ओढायला वाजली वांगी. फिल्डिंग झाली ढेंगी 1. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 24. बरोबर आहे का.
25 पाहिजे, जशी तुमची आज्ञा मालक आहे. 11 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 25 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. एका एका धावेसाठी तुम्हाला झगडावं लागेल, कारण तुम्ही आम्ही खेळता हिंदू हृदय सम्राट 2025. 26 6 16 खुरपुल खुरपुल खुरप्या शॉट पण गया. यबा 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 बायको देखाई गेला आणि गवनीत गुतून आला. नो बॉल, नो बॉल, घाण्या बॉल. म्हणजे काय माहित आहे का, कुठेतरी मोक्याच्या क्षणी येणारा हा चेंडू. नो बॉल आला, टाइमा होत आला. त्यांना बिचारांना कॅच घेतली, करून गेला गाव आणि कंदील धरणाऱ्या नाव. फटका सजवला, परंतु चेंडूला तिथे थांबवलं आणि तोपर्यंत चेंडू न आलेला आहे. आता 11 चेंडू 23 धावेची गरज आहे. 11 चेंडू 23 धावा. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा बॉल राहील. गोलंदाज तयार आहे. ओम फ्री हिटचा बॉल आहे. गोलू सूरज परत नो बॉल. बॉलर शिको ॲप, शिको ॲपची गरज आहे. शिको ॲप 800च्या फोन मध्ये चालवतं. शिको ॲप करण का सुनेगा असाच वाटत आहे. 6 आल्या. आता मैदानाच्या आतमध्ये 6+1 7 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या या बॉलवरती 7 आलेल्या आहेत. मोठं झालाय घात. आता 11 बॉल 16 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत असं वाटलं होतं की जरूर जमाना बदलल्यानंतर माणसं बदलतील, परंतु जमाना सुधारला आणि माणसं त्यापेक्षा उतरत गेली. 11 बॉल 16. चला 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 स्पीड अप घ्या. 11 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बरोबर आहे ना. स्कोरर सुखी तर कॉमेंट्रीवाला सुखी नाही तर मानची डायरेक्ट कातडी टाच परत यायची. 11 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंड फलंदाज जो आपल्याला पाहायला मिळतोय करण. गडी बारीक, इंजन बारीक, आवरेज फुल, मोजून मापा 4.5 फूट उंची, पण रट्टा मात्र ठाकून ठोकून एकदम क्लिअर. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क 11 बॉल 16 ची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल. खोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल. बॉलला मात्र हळूच इथे खेळून काढलेला. एक सिंगल आलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. धाबाची संधी. हे बापा काशी रे काशी तुझी सवय कशी रे. आता 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 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की कुठे मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडनं काय घडले. एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 34 धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉल 15 धावेची आवश्यकता. धावसंख्या बनवायची आहे 15. सकाळीच आणली 1.5 किलो 15. आता धावसंख्या बनवायची 15. आंधळी शॉट, याला सांगता आंधळी शॉट. देखताय जिलेबी और मांगताय भजिया. 5ला 1 10ला 3 चकोबार चकोबार चकोबार. 10 बॉल आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. 9 बॉल 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार आहे. हे 3 चेंडू फार इम्पॉर्टंट राहतील. 34 बनलेले आहेत. गोलंदाज तयार आहे. ओ गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल. या बापा ए क्या हुआ कैसे हुआ काय सांगायचं आहे. टायमाला दुधात पडली माशी, आता झाली उलिशी काशी. आता काय होणार काय नाही, कोण होणार या मॅच मधून वनवाशी. 14 बनवायचे आहेत. 8 बॉल अजूनही शिल्लक आहेत. काय घडणार इथे. करण आलेला आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहणार आहात. गोलंदाजी मार्क वरती ओम तयार आहे. मला वाटतं षटका दिला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 बॉल 14. 8 बॉल 14 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार आहे. ओम. स्ट्राईक एंड वरती करण. कांडी टाईट. आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार. दोनही संघांच्या फासण्या फुसफुस होणार. सर्दी खोकला झटपट मोकळा. चला 8 बॉल 14. 8 बॉल 14 ची आवश्यकता. ओम तयार. स्ट्राईक एंड वरती करण. आणि यावेळेस हो फटका तिथे सीमा रेषेच्या बाहेर जात असताना घष्टत पुष्टत निष्ठत 4. वंजारपाड्यावाल्या हो, हे गड्याला नेमका तुम्ही खावट काय लायली आहे. गडी दिसा
दिसायत एकदम साधा दिसतो, पण काय सांगायचं आहे, दिसात तसा नसात म्हणून जग फसाद. यास हम काले हुए तो क्या हुआ, दिल वाले हे ठोकेंगे लेकिन झुकेंगे नहीं. 7 बॉल 10. ओ कोणाचा तरी मुळीत निघाला रे तिकडे तो. हा तो बघा कसा लुंगी डान्स. तो तिकडे बॉल हुकवतो, इकडे कंचा तरी कणवतो. ओ काय मुळीत आला कोणाला बाहेर. येऊन द्याऊ नका, मॅच खपस परत दाबून ठेवा. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहायला मिळेल. 6 बॉल 9 धावेची आवश्यकता कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू 9 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. तिथे तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत मित्रांनो. आज खऱ्या अर्थाने शेळू गावाचा हा मानाचा आणि सन्मानाचा प्रतिष्ठेचा हा चषक मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करताय. हिंदू हृदय सम्राट चषक 2025-26 हा 16 मैदानात रंगलेला आहे. दिवस क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3. शेवटचा षटक हाणामारी कुतवाकुती. गडे हो 12वा द्या ना, नाही तर मेन ऑफ द सिरीज आहे, मग ती आम्हाला न्यावं लागेल. कमीत कमी येतील गड्या, नाव सांगा. तेजस. तेजस आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ, काय पण होते. आता इथे काय होणार काय नाही, कमी पैसा जास्त धंदा, जास्त धंद्यात कमी पैसा, असा काय नाही. चला चला वेळ वाचवा, मॅचचा रिदम तोडू नका. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये टॉप 4 मध्ये तिसरा संघ कुठला दाखल होणार. स्ट्राईक एंड वरती करण आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सौरभ. गोलंदाज तयार आहे तेजस. हे 6 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. समोर 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 फटका इथे फसलेला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली, गडीत तुषार, तो मोकार हुशार. विकेट. मित्रांनो 5 बॉल 9 धावेची आवश्यकता. बाटो बाय बाटो टिकट बाटो लाइन लाइन से बाटो बारी बारी बाटो सभी को बाटो किसी को बाटो टिकट मास्टर टिकट बाटो सभी को देखने वाला खेल है, सभी को देखने वाला प्रोग्राम है. कार्य आता शेल कप लगा कुछ क्या दिया लागला नाही ना. कलर लाल आहे का, लाल भडक माल कडक. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 9 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज शोरूम टटरशीत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस आला. तेजसनं पहिल्याच बॉलवरती शेंडी फोडली, हरकत नाही. अजूनही 5 बॉल 9 धावेची आवश्यकता. सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये तिसरा दिवस कुठला संघ आपल्या नावावरती करणार. राहिलेलं कोडं आहे. शेवटचे बॉल धावेची गरज आहे. 5 बॉल 9 धावेची आवश्यकता. समोर 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 खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल खाली आला. अंकलेश यावेळी देखील हो. जे घडायचं होतं ते घडलं नाहीये. जे घडलं ते मनाच्या विरोधात घडलं. हरकत नाहीये मित्रांनो, कारण नावात एवढी पावर आहे. या स्पर्धेचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट चषक. म्हणजे इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या अंगामधील रक्त सळसळ करावं लागणार आहे. हरकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 9 धावेची आवश्यकता. 4 बॉल 9 धावा. सामना कोण जिंकणार. एका साइडनं टीम आहे आदर्श वांगणी आणि त्यांच्या विरोधात संघ खेळताना पाहायला मिळेल चेंज द गेम वंजारपाडा ब. या दोन टीमच्या दरम्यान घमासन 2-2 युद्ध. 4 बॉल 9 धावेची आवश्यकता. 4 बॉल आणि 9 धावा बनवायच्या आहेत. महत्वपूर्ण हे 4 चेंडू आहेत आणि महत्वपूर्ण या 9 धावा आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. जणू काही मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचा मेगा फायनल पाहतोय, कारण मॅच त्या पद्धतीने सुरू आहे. 4 बॉल 9 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार तेजस आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज निखिल आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. सामना इम्पॉर्टंट आहे. 4 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता. कोण जिंकणार कोण नाही. 4 बॉल 9 धावा इथून पुढे बनवायचे. 4 बॉल 9 धावेची आवश्यकता. विकेट सॅक्रिफाइस केली जाते आणि बघता बघता मला वाटतं चला चला फलंदाज इथे एक बाद झालेला आहे. मॅच मध्ये ट्विस्ट सातत्याने बदल 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 आयुष्यामध्ये तुम्हाला करणं फार महत्वाचं आहे. आज बदल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 3 आणि धाव्यांची गरज आहे. 9 समीकरण होतं मित्रांनो. पहा 6 चेंडू आणि 9 धावा. असं वाटलं होतं की वंजारपाडा संघ 1 ते 2 फटक्यामध्ये 1 ते 2 बॉल मध्ये हा सामना कंप्लीट करू शकेल, परंतु तेवढं सोपं नाहीये. कारण आदर्श 11 वांगणी हा संघ देखील त्याच ताकदीने मैदानात उतरलेला आहे. चला पंच कॉलिंग द्या. चला चला मॅच इम्पॉर्टंट आहे. कारण जर का बाबा अंधार पडला तर काय घुबडाचं डोळं लावायला लागतील. लाईट तर आम्ही बसवली नाही, त्यामुळे वेळ वाचवा वेळ वाचवा वेळ वाचवा वेळ वाचवा.
मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे यावेळेस पुन्हा एकदा तेजसनं खऱ्या अर्थानं मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलेला आहे. मॅच कुठलाही संघ सामना जिंकेल, परंतु प्रेक्षकांना अशाच सामन्याची गरज असते. 3 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार होईल. 3 चेंडू 9 धाबा. चेंडू 9 धाब्याच्या. ओहो बेकार. यो कुस्त्या खेळायला लागला कीपर. कुस्त्या हरकत नाहीये. परंतु आता मॅच मध्ये एक कुठेतरी थोडसा एका धाब्यानं प्रयत्न काही का असे ना, एक षटकार या बॉलवरती आला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. एक षटकार येणं अपेक्षित असेल. 2 बॉलांना 9 धाब्यांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी, टॉप 4 मध्ये जाण्यासाठी आदर्श 11 वांगणी आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला संघ पाहायला मिळतो चेंज द गेम वंजारपाडा बी. या 2 टीमच्या दरम्यान हे द्वंद्व युद्ध मैदानात सुरू आहे. काय घडणार? हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट राहणार आहेत. या इम्पॉर्टंट सामन्यामध्ये इम्पॉर्टंट कामगिरी. 2 बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता. 2 बॉल 9 धाबा. 2 बॉल 9 धाबा बनवायचे आहेत. गोलंदाज तयार आहे. समोर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ओहो, आता मॅच मध्ये पहा कुठेतरी थोडस जर पाहिला, थोडस नाही तर थोडा बदल निर्माण केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट मॅच आणि इम्पॉर्टंट मॅच मध्ये 6 चेंडू 9 ची आवश्यकता होती. 5 चेंडू झाले परंतु अजून एकही धाव बनवू शकले नाहीये. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये आता 9 बनवायचे आहेत. सामन्याचं चित्र विचित्र झालेलं आहे. काय घडणार काय नाहीये, परंतु एखादा खराब चेंडू जर आला त्या खराब चेंडूवरती एखादा मोठा फटका, त्यावरती षटकार येईल का? एखादा नो बॉल जर आला तर त्यावरती षटकार. आणि इथेही मॅडम षटक. सामन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाद केला पण वाया नाही गेला. समजले का तुले? प्रशांत म्हणतात याले. आणि बघता बघता तोंडातला घास निघून गेलेला आहे. चेंज द गेम वंजारपाडा बी संघाचा. 2 ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की वंजारपाडा हा संघ शेवटचा बॉल तर दाखवूच शकत नाहीये, परंतु एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही. प्रशांत, जबरदस्त ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली मित्रांनो. हिंदुहृदय सम्राट चषक 2025 आणि या स्पर्धेमध्ये महत्वाचा सामना जो आपण पाहिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो पहा, आज या महत्वाच्या सामन्यामध्ये आज खऱ्या अर्थाने निश्चित मित्रांनो या मॅच मध्ये जबरदस्त आपल्याला ही रंगत पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये मला आज बोलण्याची संधी मला मिळाली. खऱ्या अर्थाने निश्चित आज जर पाहिलं तर निश्चित अविनाश दादा असतील, त्याचबरोबर आमचे साई दादा असतील, त्याचबरोबर राजू दादा आणि त्यांचे सगळे सहकारी, ज्यांच्या माध्यमातून पहा मित्रांनो आजचा शेड्यूल माझा एवढा बिझी होता की मी रात्री 10:30 ते 11:45 कन्फर्म केला